रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. रोज आता सध्या पंढरपूर शहरामधून जवळ 40 ते 50 वाहन चालू आहे. आता ही परत आला तहसीलदार साहेब एका गावात 45 वाहन बघा. आदन सोन असेल, आदन सोन असेल, शेगाव असेल, जाफरी असेल, पंढरपूर शहरामध्ये पुंडलिक मंदिर असेल, ते जुनं पूल असेल किंवा नवीन पूल असेल, या पुलापाशी कमराड गळ्यावडी खड्डे आहेत. ते कुणी काढलेले खड्डे? आम्ही काढलेत का? किती लोक मराठी वाट बघतात प्रशासन. आता पंढरपूर तालुक्यातील भीमा व मान नदीकाठावरून होणारा अवैध वाळू उपसा थांबण्याचं नाव घेत नसून रात्रीच्या वेळी भरधाव वेगानं वाळू घेऊन वाहणारी वाहनं, हे चित्र अनेक गावातून आजही कायम असल्याचंच म्हटलं जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या आमसभेत अरुण कोळी यांनी पंढरपूर शहर परिसरातून होणाऱ्या अवैध वाळू उपशाकडे लक्ष वेधतानाच महसूल प्रशासनानं कारवाई करून शासकीय गोडाऊन मध्ये आणून लावलेली वाहने चोरीत जातातच कशी, असा सवाल उपस्थित करीत यामागे देखील महसूल मधील काही अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप केला होता. शहरात जागोजागी कॅमेरा असताना या वाहनाचा शोध का लागत नाही असाही जाब विचारला होता. त्यामुळं आमसभेत अवैध वाळू उपशावरून मोहोळचे आमदार राजू खरे यांनी तहसीलदारांना चांगलेच खडसावलं होतं. मात्र एवढं सगळं रामायण घडून देखील महसूल प्रशासनानं कारवाई करून जप्त करून आणलेली वाहने चोरीत जाण्याचा प्रकार सुरूच असून 4 मार्च रोजी भर दिवसा अशोक लेलँड कंपनीचा पिकअप चोरीस गेला आहे. याबाबत शासकीय गोदामाचे व्यवस्थापक कुंभार यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या तावशी येथील मान नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करताना हा पिकअप महसूलच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी पकडला होता. याबाबत चालक अविनाश सुभाष सातपुते यास नोटीस बजावण्यात आली होती. मात्र हा तावशी येथे कारवाई करून आणलेला पिकअप भर दिवसा चोरीला गेलाय. शासकीय गोडाऊन मधून वारंवार वाळूच्या कारवाईतील वाहने चोरीला जाण्याचे प्रकार घडूनही येथील गोदाम व्यवस्थापकाची जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाणार का, हेच आता पाहावं लागेल.